वाशिम जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे. विशेषतः मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरात माकडांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. संत्रा बागांवर माकडांचे टोळके तुटून पडत असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पिकलेली फळे तोडणे, कच्ची फळे फेकून देणे, झाडांच्या फांद्या मोडणे या प्रकारांमुळे संत्रा उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाकडे तक्रारी दाखल केल्या, मात्र महिने उलटूनही नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. यामुळे वन विभागाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. मी गणेश श्रीराम कुरवाडे, राहणार वनोजा. माझी भरपूर शेत शिवारातली गट नंबर 25 येथे 4.5 एकर शेती असून त्यातनी पूर्ण संत्रा लागवड केलेली आहे. त्या शेतीमध्ये माझ्या जवळजवळ 600 झाडं आहेत. त्यातील मागच्या महिन्यातनी 50 झाडं वानरांनी जंगली प्राण्यांनी मोडून माझं नुकसान केलेलं आहे. झाडं जवळजवळ माझे 7-8 वर्षाचे आहेत. झाडं मालावरले होते सगळे. त्या वन्य प्राण्यांना खूप नुकसान केलं. गेल्या वर्षी मी संबंधित कार्यालयाला वन विभागाच्या हरभऱ्याचं नुकसान झालं अशी कंप्लेंट देऊन पण गेल्या वर्षाचं नुकसान यांनी दिलं नाही आणि कोणी पाहायला आलं नाही. त्यामुळे मी यावर्षी आता माझं खूप नुकसान झालेलं आहे.